हर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तर आपण मैदानाकडे बोलूया. आपण चला गोलंदाज प्रभाकर भोईर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आदरणीय माजी नगरसेवक राम पाटील, भिवंडी महानगरपालिका, आपलं हार्दिक स्वागत. आपण विनंती, आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हावं. सलामीची जोडी खेळपट्टीवर एक उत्कृष्ट सॅक्सफोन वादक आपण पाहतो भिवंडी तालुक्यातील दिलीप पाटील आणि स्ट्रायकिंगला बॅटर आहे तो म्हणजे विजय पाटील. मॅच ऑन. पहिला चेंडू, अखूड टप्प्याचा हा चेंडू, ऑफ स्टिक लाईन आपण पाहतोय. चांगली सुरुवात भिनार टीम संघाची तुम्हाला पाहायला मिळत आहे. घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर खेळण्याची तयारी इथे पाहायला मिळते. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये. पुढचं चेंडू प्रभाकर भुईर यांचा. पुन्हा एकदा 30 लेंथ लाईन पकडली गेली. आता अगदी बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. चांगली सुरुवात करून दिली आहे गोलंदाज प्रभाकर यांच्या माध्यमातून. जवळ अर्धा गाव भिनार येथे उपस्थित राहिलेला आहे. गावातील आजी जर कोणी प्रतिष्ठित नागरिक येथे उपस्थित असेल त्यांना विनंती असेल की आपण आपल्या लाडक्या संदेश वखारे याच्या शोमध्ये 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये या. आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी करताना प्रभाकर चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आता ग्लान्स केलाय चेंडूला, गॅपमध्ये खेळलाय. शतरक्षक पॉइंटचा पोचलाय गलीमध्ये, तोपर्यंत एक सिंगल धाव. लेट मगर ग्रेट एक धाव आली आहे पहिली इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॅटर विजय पाटीलच्या बॅटने ही धाव आली आहे. श्री गणेश धावाने इथे सुरुवात आहे. डगआउटमधून आवाज येणं सुरू झालाय कारण की नॉकआउट स्पर्धा आहे. हरल तर घरी जाल, जिंकाल तर शेवटपर्यंत राहणार या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक संघ स्वप्न घेऊन उतरला या स्पर्धेमध्ये की आम्हाला आज जिंकायचंच आहे, मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे. आणि जेव्हा गावासाठी खेळताना मग तुमचं क्रिकेट चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे. प्रभाकर भोईर गोलंदाजी करताना पुढचा चेंडू बॅटर सज्ज आहे. हा थोडासा चुकीचा चेंडू आहे, लेग स्टंपच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे सर वळत आहेत आमच्याकडे. वाईटचा इशारा आलाय, म्हणजेच अगदी एक धाव एक्स्ट्रा आली आहे आणि धावफलकावर धावा लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 2 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाही आहे. जे हनुमान गोवे टीम संघर्षाच्या माध्यमातून मॅच तुम्ही पाहतायत. गोवे विपक्ष भिनार आज घरच्या मैदानावर भिनारकर आपण पाहतोय प्रयत्न करतायत. प्रयत्न करावेच लागतील. स्पर्धा मोठी आहे. प्रथमतः आपण बघतोय या स्पर्धेमध्ये बाईक मॅन ऑफ द सिरीज स्वप्न बघून जो आला असेल त्याचं पूर्ण होईल का शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. कालचा दिवस देखील खूप चांगला राहिला स्पर्धेचं. ओरपी चेंडू हुक केलंय, चेंडूला चाललंय खाली क्षेत्रामध्ये, थांबणार नाहीये, येतोय चौकार. चौकार आलाय. भरपूर दबाव आला होता बॅटरवर आणि बॅटर दबाव न घेता हा चौकार पेश केलाय. धावा झालेल्या आहे धावफलकावर 6 धावा. संदेश वखारे फॅम टीम बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतरची ही गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे. मागचा चेंडू चुकीचा होता, लेंथ लाईन सुधारावी लागेल. पुन्हा एकदा चुकी केली आहे गोलंदाजाने. थोडासा दबाव आलाय चौकारानंतर, पुन्हा एकदा वाईट आलाय. त्या धावसंख्या धावफलकावर इथे आपण पाहतोय 7 धावा झालेल्या आहेत. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला मित्राची साथ असणं फार महत्त्वाचं आहे. हा 6 आकडा असा आहे की तुम्ही जेव्हा पुढे जाल असा मित्र जोडीला असणं फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला तो पुढे नेण्याचं काम करेल. मागे खेचणारे भरपूर मित्र असतात. 7 हवी आहे खेळपट्टीवर. दिलीप आणि विजयची संघाला सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी धावा बनताना बघितलेल्या आहात आपण. सुरुवात डॉट चेंडूने झाली होती, त्यानंतरचा कमबॅक गोवे टीम संघाचा पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरतून चाललाय चेंडू, शतरक्षक वेगाने चेंडू मागे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. पहा अगदी पहिली धाव अगदी वेगाने घेतली आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. हा दिलीपचा खेळ आहे, भरपूर वर्षापासून खेळत आहे आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. धावा झालेल्या आहे धावफलकावर 9 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाही आहे. सुरुवात चांगली झाली आहे. फ्लाइंग स्टार्ट म्हणूया आपण. प्रभाकर भोईर गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज आहे. अगदी फुलटा चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता तिथे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव इथे कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा धावफलकावर आहेत, त्या म्हणजे 10 धावा. लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण अगदी 4 मिनिटं घेतलेले आहेत पहिल्या षटकासाठी. 3 षटकासाठी 15 मिनिटाचा वेल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक संघाला आपण देत आहोत. जे नियम आहेत त्याला तुम्ही फॉलो करा. जे 40+ संघटनेचे जे नियम आहेत त्याला तुम्ही फॉलो करा, कारण की स्पर्धा मोठी आहे. वारंवार या सूचना लाईव्हच्या माध्यमातून आपण पोचू शकणार नाही आहे. कमी वेळामध्ये जो चांगला खेळ त्या संघाची स्तुती वावा केली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. संदेश पाटील, तर आपण व्यासपीठावर जात आहोत, शुभ सन्मान करत आहोत. आपल्यात आदरणीय सन्माननीय राम पाटीलजींचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी संदेशजी वखारे यांना विनंती करतोय, नगरसेवक आहेत, आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत. सन्माननीय आदरणीय राम पाटील साहेबांचा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. नगरसेवक राम पाटील साहेबांचा शुभ सन्मान, शाही सन्मान, मायेचे उबदार शॉल आणि प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. दादा, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स. फिल्डिंग चांगली आहे, मात्र धाव कुठेतरी एकच मिळेल. अगदी बॅटच्या रडारमध्ये आला होता, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. चारही बाजूने तुम्हाला भिनारकर पाहायला मिळतील. A1 संदेश वखारेचा हा A1 शो भिवंडी तालुक्यातील एक मोठा शो तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना. तर तयार रहा. विकेट हॅट्रिकसाठी संदेश वखारे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम दिली जाईल. 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. जेव्हा बॅटिंग आणि षटकार चौकार देखील पाहायला मिळते तेव्हा देखील हॅट्रिकला पैसे लावले जातील भिनारकरांसाठी. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. संदेश वखारे फॅम टीम, बालाशेठ प्रतिष्ठान भिनार सध्याच्या घडीला चांगला खेळताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. विकेटचे हॅट्रिक कोणता लकी असेल गोलंदाज की संदेश वखारे यांचे 1000 रुपये जिंकेल, पाहूया आपण. सध्या तरी गोलंदाजी सुधीर भोईरने चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला. येणाऱ्या बॅटिंगमध्ये मजबूत काटिके बल्लेबाज भरपूर बाकी आहेत, मात्र सध्या इथे गोलंदाजी चांगली होते सुधीर भोईरची. फुलटा चेंडू ऑन साईडला, शतरक्षक आहे तिथे, चुकी झाली आहे. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जाते की चुकीला माफी नाही आहे. धाव देखील इथे कंप्लीट केली गेली, फक्त आणि फक्त एकच. मला वाटतं तालुका क्रिकेटमधील नंबर 1 फिल्डर दिनेश भोईर याच्याकडून चुकी झाली. दिनेश भोईरच्या हातून ही झेल सुटली, कदाचित महाग देखील पडू शकते. जीवनदान कोणाला मिळालं तर विजय पाटीलला. एकच धाव कंप्लीट केली आहे. आता स्ट्रायकिंगवर दिलीप पाटील. फार अपेक्षा आहेत, एक चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. धावा फक्त धावफलकावर आहेत, ते म्हणजे 12 धावा. 12 धावामध्ये काहीच फरक पडणार नाहीये भिनारकरांना. मोठ्या धावा बनवाव्या लागतील. 50 धावा, 50 धावा फार महत्वाचा टार्गेट असेल. गोलंदाज सुधीर भोईर. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅटचा वापर नाहीये तिथे. धाव तर मिळेल, एक्स्ट्रा येतोय की बॅट नाही तो पाहूया. बॅट कट होते. यस, भाऊ पाटील सरांचा इशारा येते. बॅट कट, एक धाव आली आहे. पार्टनरशिप भागीदारी जी आहे 13 धावांची झाली आतापर्यंत. चला स्पीडअप ठेवा, 9 मिनिटं झालेली आहेत आपली आतापर्यंत. सुधीर भोईर, चांगली लेंथ लाईन, चांगली गोलंदाजी आहे. ओ खराब चेंडू, फुलटा चेंडू आणि फुल टॉल.
बीमार +6 करेला ऊपर से नीम चेहरा असंच म्हणूया आपण. 7 धावा इथे मिळालेल्या आहेत या चेंडूवर. अगदी 4 चेंडू चांगले टाकले, मात्र हा चेंडू जो होता भरपूर खराब चेंडू, हातामधून स्लिप झाला होता चेंडू. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. फुल टॉस होता आणि त्याचा पुरेपूर फुल टोल वसूल करताना आपण बघितलं बॅटर विजय पाटीलला. धावा झालेल्या आहेत आता, अगदी चांगल्या धावा म्हणू शकता आता. 20 धावा धावपलकावर. सुधीर भोईर गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा अतिशय सुंदर क्लासिकल ड्राईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्राच्या बाहेर, येतोय खणखणीत चौकार. थँक्यू. सन्माननीय करसन ठाकरे यांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळाला. विजय पाटीलने आता आपले हात खोललेले आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सुधीर भोईर संकट मोचन गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा तिथे आता दिनेश भोईर आहे, चुकी करणार नाहीये. मागच्या झेलवर चुकी झाली आणि परिणाम षटकार चौकार पाहायला मिळाला विजयच्या माध्यमातून. इथं बॅटर आउट. कम ऑन डीजे. न्यू बॅटर मजबूत काठी के बल्लेबाज बंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला येताना पाहायला मिळेल. हार्ड हिटर गोवे टीम संघाचा आपण पाहतोय. जे हनुमान गोवे. थोडंसं स्पीडअप ठेवा. ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. नो डाऊट. चला आपण नक्कीच डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकूया आपण. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आयोजन कमिटी, किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर आपण आवर्जून नावा घेऊया संतोष तरे, त्याचबरोबर रवींद्र तरे सर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी देखील. कारण की आई गावदेवी स्पोर्ट्स भादवड टीम संघाचे सर्व खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सहभाग आहेत. कारण की सन्मानार्थी ही स्पर्धा लायन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांची पाहायला मिळते. आपला नगरसेवक, आमच्या हक्काचा नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांची उपस्थिती या व्यासपीठावर. गॅन एंट्री तुम्हाला पाहायला मिळाली. इथे गोलंदाजीमध्ये दिनेश भोईर अनुभवी खेळाडू आहे टीमचं कॅप्टन. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतील. आणि स्ट्रायकिंगला बॅटर आहे तो म्हणजेच आपण पाहतोय दिलीप पाटील. ऑफटिकचा चेंडू, यॉर्कर चेंडूने वेलकम केला बॅटरचं दिनेश भोईरनं. संदेश वकारे फॅम टीम, बालाशेठ प्रतिष्ठान, भिनार संघ नाणेफेकी जिंकली होती. अगदी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर सुधीर भोईरने अगदी 4 चेंडू चांगले टाकले, मात्र शेवटच्या चेंडूवर धावा खर्च करावा लागला. टोटल 14 धावा आल्या होत्या. आता दिनेश भोईरने डॉटने सुरुवात केली आहे. दिनेश, चांगला चेंडू आहे. जोरदार अपील देखील झाली होती. मग अंपरीज बेस जज बघितलं, थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग बायचा इशारा. चांगला निर्णय सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात धाव संख्या धावपलकावर लागलेली आहे. 25 धावा. सिल्वर जुबली 25 रन्स. जे हनुमान गोवे टीम संघ सध्या बॅटिंग करत आहे. फिल्डिंगला बालाशेठ प्रतिष्ठान टीम तुम्हाला पाहायला मिळते. भिनार घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंगवर ज्या खेळाडूकडे बघतायत सर्व बारकाईने, बंडू स्ट्राईक ऑन. एक मोठा बॅटर होईल. समोर एक लेजंड खेळाडू आहे दिनेश भोईर. मोठा फटका खेळलाय. शतरक्षक आहे, बघत राहील कारण की चेंडू चाललाय. वन बॉम्ब येतोय. कडक चौकार. भिवंडी शरण नगर आहे एक नंबर कामाचा. त्याच्या टोईवर आशीर्वाद आहे शिर्डीच्या साईचा. कडक कडक स्ट्रोक. स्ट्राईक मिळाली आणि अटॅक सुरू केले मैदानाच्या आतमध्ये. एक लेजंड खेळाडू आहे दिनेश भोईर आणि त्याच्या अगेन्स्ट सर्वोत्कृष्ट हा चौकार पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह, वाईड ऑफ, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. हलकासा लेग कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता.
एक धाव झाली आहे, दुसरं धाव मिळेल का? मिळणार नाहीये, कारण की दिनेश भोईर स्वतः चेंडूपर्यंत गेलाय आणि दिनेशचा देखील प्रयत्न होता की झेल झाला तर मॅच बनू शकतो आपल्यासाठी. बंडूचा झेल होता, मात्र सोपं नाहीये. भरपूर लांब हा चेंडू लँड झाला होता. एक धाव आली आहे. स्ट्रायकिंगवर आता बॅटर दिलीप पाटील. सध्या 9 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर. जास्त चेंडू खेळलाय, थोडंसं डॉट चेंडू देखील पाहायला मिळाले दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना गोलंदाज दिनेश भुईरला आपण पाहतोय. धावा झालेला आहे धावफलकावर 30 धावा 30. दिनेश भोईर VIP डायझिंग कडून गोलंदाज. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय दिलीप पाटीलला स्ट्राईकवर पाहतोय. हुक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेग मध्ये. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होते. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पहा. थ्रो अगदी वाईट थ्रो म्हणेन मी. क्विक थ्रो, एकदम वेगाने थ्रो फेकणं फार महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये भावेश पवार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा सर जबरदस्त क्विक थ्रो करत असतात, एकदम फास्ट थ्रो. त्याच्यावर अर्धा मॅच पलटी होतो मित्रांनो. दिनेश भोईर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटा चेंडू, चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. हे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आणि गरिबांचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघाला दिला. थँक्यू डीजे. षटकार पाठवलाय सीमा रेखा पार. करसनदादा ठाकरे यांच्या बॅनरला हा सलामी देणारा षटकार आपण पाहतोय. आज दिलीप पाटिल अपने अंदाजामध्ये खेळताना मैदानामध्ये. आज पुराने दिलीप पाटिल लग रहे मैदान में. जिस तरह की बल्लेबाजी उन्होंने अपनी उम्र में 18, 20, 21 में जो बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए, त्या प्रकारचाच खेळ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. टीम मीटिंग भाग पडल्या, मात्र मी एकच सांगेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की आपण वेळेवर 3 षटक फेकलेले आहेत. तर दिनेश भोईर याच्या षटकामध्ये धावा आल्या 14. धावा झालेल्या आहे टोटल धाव फलकावर, त्या म्हणजे 38 धावा. 38 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा षटकाचा खेळ आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला आहे सध्याच्या घडीला. पाणीने तर मॅसेज गेल्या मैदानामध्ये की इथून 10च्या वरती धावा येणं फार महत्त्वाचं आहे. एक चांगली धावसंख्या आत्तापर्यंत झालेली आहे. 40+ ची स्पर्धा आहे. 40+ हा आकडा देखील चांगला आहे आणि धावफलकावर 38 धावा लागल्या. तिथून जर 10+ धावा आल्या तर मग चांगला टार्गेट उभा राहू शकतो इथे जे हनुमान गोवे टीम संघाचा. आणि असंही घरचं मैदान आहे, तो म्हणजेच बालाशेठ प्रतिष्ठान बिना टीम संघाच्या माध्यमातून. हनुमान घाटाल षटक क्रमांक 4 इथे टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. हनुमान घाटाल किती धावा थांबवणार या षटकामध्ये पाहूया. समोर बॅटर बंडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. टोल मॅन, मजबूत गाडी के बल्लेबाज. आज वार शनिवार, वार पाहायला मिळतील का बंडूच्या? पाहूया आपण. पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे दिनेश भोईरला माहिती आहे मागची चूक 10 धावा खर्च झाल्या होत्या, चूक करणार नाहीये दिनेश भोईर. पकडली आहे सुंदर अशी झेल. बॅटर आउट होते बंडू. दुःखी पीडित येती पार, सिंहगडाचं उघडं दार. रुपेश दादाची त्याला साथ करतो संकटावरती मात. ऍक्शन रिप्ले टीम मॉनिटर पाहायला मिळेल. ज्या प्रकारे लॉंग अप क्लिअर करता आलं नाही बंडूला. बंडू मात्र निराश पावलाने डगआउटमध्ये परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. सुंदर अशी झेल दिनेश भोईरच्या माध्यमातून. अगदी दिनेश भोईर आम्हाला 5 वाजता इथे मिळाले होते. मैदानावर पूर्ण तयारी केले आणि तयारीनंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. अगदी टेनिस क्रिकेट गाजवलं त्याने. भिनारकरांचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंच आणला हा खेळाडू. हनुमान घाटालेला मिळालेला पहिला चेंडूवर विकेट. न्यू बॅटर संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. राईट आर्म ओव्हर द विकेट ने. खराब चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंच हळूहळू का होईना आमच्याकडे वळतायत. येतोय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
धावसंख्या झाली आहे 39 धावा धावफलकावर 39. भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे पंचांच्या भूमिकामध्ये. जसं जसं वेळ जाईल क्रिकेटच्या माध्यमातून तसं तसं भाऊ पाटील यांचं डान्सिंग पाहायला मिळेल. मात्र चेंडू चाललाय गॅप मधून सीमेच्या दिशेने येतोय खणखणीत चौकार. समाजसेवा पुन्हा एकदा सुंदर चेंडू. मात्र विकेट किपिंग थोडीशी चुकीची राहिली. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मिळणार नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा 44 धावा धावफलकावर 44. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये सर्व काही पाहायला मिळालं. एक विकेट, वाईड, चौकार आणि एक लेग बाय पाहायला मिळाला. आता स्ट्रायकिंगवर दिलीप पाटील. षटकार आला, चौकार आला. आज खेळ जिद्द दाखवली क्रिकेटची दिलीप पाटीलनं आपल्या संघासाठी. 17 धावा बनवून आतापर्यंत. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय हनुमान घाटालेला. पुन्हा एकदा समोर खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग हलकस मिसफिल्ड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. नेक्स्ट मॅच मातोश्री चाविंद्र आणि ओम साई पीसे टीमचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये बसून घ्या. ओम साई पीसे आणि मातोश्री चाविंद्र टीमचे कॅप्टन. ओम साई पिसे मातोश्री चाविंद्र आपण तयार आहे. इथे टॉप एज चेंडू हवेमध्ये. विकेट किपर चेंडू खाली आहे. ओ आज वार शनिवार आहे. ऑइली पदार्थ जास्त झालेले आहेत असं वाटतो आज. कारण की वारंवार झेल सुटल्या जात आहेत. दिनेश भोईरने चुकी केली मात्र सुधारणा देखील केली त्याने. 2 झेल पकडल्या त्यानंतर. मात्र सध्याच्या घडीला झेल भरपूर सुटल्यात. मिस फिल्डिंग ना मॅचचा टर्निंग पॉईंट असतो मित्रांनो. क्रिकेटमध्ये नेहमी बघितले आपण. एखादी धाव जेव्हा झेल सुटते तेव्हा जाते तेव्हा मन दुखली जातात गोलंदाजाची. हनुमानच्या या षटकामध्ये देखील ते क्रिकेट पाहायला मिळाला सध्याच्या घडीला. धावा झालेल्या आहे 47 धावा. एक चांगला टार्गेट सेट करण्याची तयारी आहे जी हनुमान गोवे टीम संघाची. शेवटचा चेंडू आहे. 2 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असतील. स्ट्रायकिंगला बॅटर संदीप. शेवटच्या चेंडूला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. आता चुकी होणार नाहीये. तर शेवटच्या चेंडूवर आलेला हा विकेट हनुमान घाटालेला मिळतोय. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. धाव संख्या 47. 48 धावांचा एक चांगला टार्गेट इथे ठेवण्यात आलेला आहे. आवाजामध्ये थोडंसं बदल होईल. पुढच्या डावाला सुरुवात होईल सुभाष धुमाल. आणि त्या अगोदर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये मनोहर तरे सरांच्या सोबत. धन्यवाद. माजी सरपंच सन्माननीय विलाजी भोईरसाहेब आणि सन्माननीय कैलास भोईरसाहेब याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ओम साई पिसे वर्सेस मातोश्री चाविंद्रा या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या व्यासपीठावर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पिसे संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत. मातोश्री चाविंद्रा संघाचा कर्णधार प्लीज जॉईन विथ अस. मातोश्री चाविंद्रा संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. एका बाजूला आहे 40+ अध्यक्ष चषक. दुसऱ्या बाजूला आहे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. ओके किंग ग्रुप आलेला आहे. पिसे संघाने टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद मान्यवरांचे आभार. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. काय निर्णय असेल.
बॅटिंग. बॅट फर्स्ट, काय एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. काय टार्गेट सेट असेल जो सेफ असेल या ग्राउंडवर? 40+. 40 धावांपेक्षा अधिक धावा करण्याचा आपला मानस आहे. आपण अनेक 40+ सामने बघितलेले आहेत, स्पर्धा बघितलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सगळं वेगळं तुम्हाला बघतंय. मॅन ऑफ द सिरीज बाईक पहिल्यांदा आहे. 10 क्रमांकापर्यंत मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड आहेत. काय सांगाल या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन आहे आणि एवढी बक्षीस कुठल्याच स्पर्धेमध्ये नाही 40+. धन्यवाद. तर नक्कीच पिसे संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस हरलेल्यात तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. मातोश्री साविंद्र संघ मनासारखं झाले की विरुद्ध झाले? सारखं झालं. आम्ही पण टॉस जिंकला, तुम्ही फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं झालेला आहे. नक्कीच एक चांगला संघ आपल्या समोर आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल त्यांना? आम्ही 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. हा सुंदर व्ह्यू, अतिशय सुंदर स्पर्धा, एक वेगळेपण या स्पर्धेच्या माध्यमातून. कुठलाही निर्णय बघा, मग तो बक्षीच्या स्वरूपात असेल. 10 क्रमांकापर्यंत तुम्हाला मॅन ऑफ द मॅच आहेत, मॅन ऑफ द सिरीज आहेत, बाईक आहे. काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी? आता एवढी मोठी सिरीज बोतला म्हणजे जे बाईक आहे जी सिरीज ही यंदा पहिल्यांदा समजा आमच्या 40+मध्ये आहे. एवढी मोठी स्पर्धा आहे ही. असं नक्की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, 40+चे अध्यक्ष क्रिकेट मंडळाचे संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या गौरवार्थ स्पर्धा ठेवलेली आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? एकदम आयोजन नियोजन एकदम मस्त चांगल्या प्रकारे आहे, त्याबद्दल काही शंका नाही. किंग ग्रुपला काय शुभेच्छा द्याल? त्याही पण फार मेहनत केल्याने त्यांचं पण चांगलं आयोजन आहे. धन्यवाद. तर दोन संघात नाणेफेकी झालेली आहे. या ठिकाणी ओम साहेब पिसे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि मातोश्री साविंद्र संघाला गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. धन्यवाद. आपण जाऊया थेट कॉम्बॉक्समध्ये. दोन्ही संघातील कर्णधारांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील, धन्यवाद मनोहरजी तरे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदेशजी वखारे, विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील आणि दीप गुंदोलकर यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेटचा महासंग्राम 40+ अध्यक्ष चषक 2025 आयोजन आपण पाहतोय. सलमीजोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. आज स्पर्धेची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. जनमन गोवे विपक्ष बालाशेट्टी प्रतिष्ठान भिनार या दोन संघामध्ये. नक्कीच सामन्याला सुरू होतील त्या अगोदर या गावचे विद्यमान सन्माननीय माजी सरपंच, एक सामाजिक कार्यकर्त्याला विनंती, या चषकाला आपण नक्कीच शब्दरूपी शुभेच्छा द्याव्यात. राहुल चव्हाण आणि गणेश गुंदोलकर यांनी देखील किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025साठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दीप गुंदोलकर यांचे बंधू गणेश गुंदोलकर यांना आपण थँक्यू एन्जॉय करताना पाहतोय. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. येस, विलास भोईर साहेब बोलत आहेत. 40+ अध्यक्ष चषक 2025 अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे संजय भाई यांच्या मार्फत आणि संदेश वखारे यांना खरोखर मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम तुम्ही भरवत राहा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा असतील. क्या बात आहे. अगदी मोजक्या शब्दात परंतु अतिशय सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद विलासजी भोईर साहेब. आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात बिग शो बिग मॅन संजयभाई म्हात्रे साहेबांच्या गौरवार्थ 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक, सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. सामना सुरू करायचे. जनमन गोवी संघाने या प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या. त्या 47 आणि 48 धावांचं लक्ष्य बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघासमोर ठेवलं गेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलागासाठी भिनार संघाकडून आपल्या होम ग्राउंडवर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे.
सलमीजुनी मैदानामध्ये सुधीर भोईर विथ शरद भोईर तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पहिले षटक घातल्यासाठी उल्हास पाटील सज्ज होतोय. केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो एक धावीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुधीर भोईर. दरम्यान तालुका क्रिकेटमधील 40 प्लसचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच परेश महाजन सर देखील ही स्पर्धा ऑनलाईन एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास करून किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि संजय म्हात्रे साहेबांसाठी तसेच आपण पाहतो जॉनमन गोवे संघासाठी आणि बंडू याच्यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. चिरोबा कोण आणि परेश महाजन यांच्या माध्यमातून या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतात इशारा वाईटचा करतात. आव्हान तर वाईट चिरपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर धावसंख्या 2. इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेलेली आहे. इट्स वाईट डिलिव्हरी. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 धावा. बिनबाद आव्हान ठेवले गेले ते 48 धावांचा 48 लक्ष्याचा पाठला करताना बालाशेठ प्रतिष्ठान भिनारा संघ. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो या पॉइंट रिझनमध्ये. एकच सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. खराब ओथ्रूच्या रूपाने आणखीन धावा पूर्ण करतात फलंदाज. धावांची लढलूट करताना आपल्या होम ग्राउंडवर भिनार संघाचे फलंदाज. तब्बल 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. भिनार संघाचे पाठराखे मोठ्या संख्येने आहेत कारण आपण बघतो या डेडी ग्राउंड भिनार या मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे आणि या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून केलं जात आहे. 5 धाव धावफलकावर पाहायला मिळतात बिनबाद. 48 लक्ष्याचा पाठलाग बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ करतोय. इथे लॉप केला चेंडूला लॉफ्टेड फाटका मात्र शतरक्षक चेंडू खाली सुरेख झेल कावकर रिझल्टमध्ये आणि पहिला फलंदाज फेल. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला पहिला हादरा. आमचा संजय भाई नगरसेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय म्हात्रे नगरसेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय भाई नगरसेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय म्हात्रे नगरसेवक हाय बघला. पहिला फलंदाज सुधीर भोईर बाद झालेला आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये गोरख भोईर येतोय. संदीपच्या माध्यमातून चांगला झेल कावकर रिजनमध्ये पाहायला मिळाला होता आणि सलमीचा फलंदाज सुधीर भोईर हा बाद होऊन डगॉटच्या आश्रयाला परतलेला आहे. उल्हास पाटील विकेट प्राप्त करून देताना आपल्या संघासाठी. पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय पहिल्या षटकामधले पुढील चेंडू सामनागर फलंदाज गोरख भोईर. इथेच 20 मध्ये हा चेंडू केलेला आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल. गोरख भोईर एका धावने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 6 धावा. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली फलंदाज बाद. आणखीन एक भिनार संघाला हादरा बसतोय फलंदाज शरद भोईरच्या रूपाने.
नाही कुणाला त्याची सर, देव माणूस एक नंबर, माणुसकीच्या खाणी तर असली हिरा तो कोहिनूर. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये लवकरच पाठवायचं आहे, कारण टाईम आउट देखील रूल आहे आणि 30 सर्कलची जी रेषा आहे ती क्रॉस होणं देखील महत्त्वाचं असणार आहे, बंधनकारक असणार आहे. 2 फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय हरीश भोईर. गोरख भोईर आणि हरीश भोईर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज 5 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि त्यानंतर दुसरा फलंदाज 6 या धावसंख्येवर बाद होतोय. दोन्ही बंधूंची जोडी आता मात्र डगॉटच्या आश्रयाला पाहायला मिळते. सुधीर भोईर आणि शरद भोईर. इथे मात्र पिकअप शॉट, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. चिनू निघून जाईल स्क्वेअर लेग रिजनमधून सीमा पार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संदेश वाखारे फॅम टीम संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2/10. इथून 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज तानाजी पाटील. तर तानाजी पाटील याचा सामना करेल फलंदाज गोरख भोईर. स्विंग आणि मिस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन देखील पाहायला मिळालं होतं. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना तानाजी पाटील धावसंख्या स्थिर धावपलीकडे 10 धावा. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये इथून अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ 38 या लक्ष्याचा पाठलाग 48 या लक्ष्याचा पाठलाग करताना 10 धावा झालेले आहेत. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. इथे मेटेकर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप या 2 धावने संघाची धावसंख्या 12. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामनागर फलंदाज गोरख भोईर. इथे केवळ चेंडूला 20 सेपमध्ये खेळलेलं आहे. शॉट एक्स्ट्रा गोरिझरमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणखीन एकदा केला जातोय, मात्र यावेळी प्रयत्न तोकडा पडतोय. फलंदाज बाद होतोय. धावच्या रूपाने गोरख भोईर हा बाद होताना. तीन फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 13 धावा आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दिनेश भोईर जातोय. आपल्या होम ग्राउंडवर बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ 48 या लक्ष्याचा पाठलाग करताना जनमान गोवे विपक्ष बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या 2 संघामधील सामना. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तानाजी पाटील दुसऱ्या षटकात आलतोय.
तर तानाजी पाटील याचा सामना करेल यावेळी फलंदाज दिनेश भोईर. इथे मात्र मेश टाइम फटका, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आल्या पावलं माघारे परतना 0वर बाद होताना दिनेश भोईर. भिवंडी शहरानं वाजवते डंका आमच्या लाडक्या संजय भाईचा आहे दरार युवा घाचा आहे माऊला तो शिवरायांचा. गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा, गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. गोवे संघ नक्कीच आपण पाहतोय छोट्या धावसंख्येत देखील डिफेंड करण्यात हा संघ माहीर आहे. इथे मात्र खूप मोठा हादरा बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला फलंदाज दिनेश भोईरच्या रूपाने. न्यू बॅटर विशाल भोईर बॅकला जाऊन हा फटका केलेला आहे. या मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडंसं पंबल पाहायला मिळतं, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 14 धावा. 48 या लक्ष्याचा पाठलाग बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तानाजी पाटील जमनान गोवे संघाकडून दुसरं षटक चालतोय. कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, ए जॉन गॉन. इथे मात्र फलंदाज बाद होताना. ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव, बेवडी तालुक्यात भागवड गाव, साऱ्या तालुक्यानं दादाचं नाव. आहे गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक. न्यू बॅटर जयेश भोईर नाशिक हिटला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या फॉलोमध्ये सुरेख झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. व्हॉट अ कॅच. ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव, गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आहे गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक. वेलकम, सुस्वागतम. जुगल दिवेकर साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. शिवसेना विभाग प्रमुख तसेच भावेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. तब्बल 6वा फलंदाज बाद होताना बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचा आपण पाहतोय. एखाद्या पत्त्याचा बंगला ज्याप्रमाणे कोसळला जातोय त्याप्रमाणे बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाची फलंदाजी सध्या ढासळताना कोसळताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल दिलीप पाटील यांचं सलामीला चांगली फलंदाजी देखील केली होती. 20 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी देताना अगदी या पहिल्याच चेंडूवर विकेट देखील प्राप्त केले आहे. स्वतःच्या फॉलोमध्ये नक्कीच हा झेल पकडलेला आहे. प्रभाकर भोईर न्यू बॅटर. इथे फटका चांगला आहे. कार्प्याचे सहारे मिडविकेट क्षेत्रामध्ये मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या सिंगलनी या 15वर पोहोचते. आव्हान 48 धावांचं आहे. 48 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय भिनारा संघ. दिलीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे वेसेफमध्ये फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक कॉर्नर रिझल्टमध्ये सज्ज आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. 16 धावा.
गोलंदाज दिलीप पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, वार्ड ऑफ डीप मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू फील्ड केला गेलेला आहे. आणि इथे देखील एक सिंगल रनचा सिंगलवर भर दिला जातोय. खरं तर इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे बालाशेठ भिनार संघाला. मोठे फटके जर आले नाहीत तर पूर्णपणे दबाव इथे मात्र बालाशेठ भिनार संघावर वाढणार आहे, कारण इथून अजून 31 धावांची आवश्यकता आहे. कटरचा वापर चांगला, कटर अगदी या अँगल क्रिएट होताना आपण पाहतोय. या चांगली गोलंदाजी दिलीप पाटीलच्या माध्यमातून. 31 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा कटरचा वापर, पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 17 धावा. आणि पूर्णपणे खात्रा आपण पाहतो, कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे भिनार संघाला विजयासाठी. या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदेशजी वखारे, विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील, दीप गोंदोलकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पाहायला मिळत आहे. 40+ अध्यक्ष चषक 20-25 या स्पर्धेचा ही दुसरी रजनी, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जनमन गोवे विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या 2 संघामध्ये 5वी लढत दुसऱ्या रजनीमधील आपण पाहत आहोत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पेशवे विपक्ष चाविंद्रा या 2 संघामध्ये. इथे या द्विधाम स्थितीमध्ये सापडला होता आणि आता मात्र शेवटच्या 5 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता अवघड बनताना बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघासाठी. बॅकला जाऊन फटका केलेला आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. मात्र सामना आपण पाहतोय पूर्णपणे झुकलेला आहे जर्मन गोवे संघाच्या बाजूने, कारण इथून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना आता या सामन्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येथे हुक केलेल्या चेंडूला हे आपण पाहू शकता प्रयत्न तिथे केला जातोय. मात्र हे झेल सोडल्यानंतर देखील विशेष काही परिणाम नक्कीच पडणार नाही. पिंपळगडचे उपसरपंच नंदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती राहील आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. नंदू पाटील साहेबांना विनंती असेल आपण इथे हुक केलेल्या चेंडूला केवळ इथून 2 चेंडूने दूर जर्मन गोवे संघ विजयापासून. जर्मन गोवे संघाने आज फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि या गोलंदाजीमध्ये देखील त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळते. विषयमध्ये फटका केला आणि हा चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज आपण पाहतोय जयेश भोईरच्या बॅटमधून. आगरी धाव्याचे नक्कीच सर्व आपण पाहतोय प्रोप्रायटर ऑनर जयेश भोईर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार. मात्र इथून आपण बघितलं तर दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं जात आहे. खरं तर या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. इथे ऑन साईडला क्षेत्ररक्षक मेडिकलच्या क्षेत्रामध्ये सज्ज आहे. हा सामना जिंकले जर्मन गोवे संघाने. जर्मन गोवे संघाने जय संपादन केलेलं आहे. अभिनंदन जर्मन गोवे अँड हार्ड लक बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. दोन्ही संघाचे 12 मॅन आपण देखील स्टेजवर यायचं आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन आपण देखील व्यापीट जरूया. आपल्याला देखील
गिफ्ट हॅम्पर दिले जातील. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलणार होतो. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की ज्यांची कामगिरी अतिशय सुरेख राहिलेली आहे, जे उत्कृष्ट